भेंडी 4 टकली असू देत पण 400 जणांनी इतका आवाज आला पाहिजे काय असा याला भरपूर आता सवय आहे जरा काय टुकुम टाकुम तुमचा काय वाजू नका कोणाचाच टाकुम टुकुम ह्याचा वाजू नये बरोबर ना मला काय वाटलं पहिली बारी शांतीत केली ना म्हणजे मी आपलं काय पण येऊन बोलून गेलो की बाई काय बोलणार नाही पण याला माझा हिसकाच अजून माहित नाही हो आणि आलाय तरी बघा कुठं माझ्या रत्नागिरीत आलायस हमारी बिल्ली हमी को म्याऊ अरे तुझे कपडे काढून पाठवायला 5 मिनिटं पण लागणार नाही मी काय म्हटलं नेहमीप्रमाणे तुरेवाल्यांना ग टाकायचाच असतो मध्ये बरोबर ना ग टाकतात ना गु करतात ग हंडी बरोबर ना तुझ्या ग हंडीवर म्हणतो सवंगडीची लाईन लावीन वा हो कोण तुझे सवंगडी आहे ग हंडीवर लाईन लावायला आणि तू पुराणातला शक्तितुरा करतोस आहे का मॉडर्न शक्तितुरा तेव्हाच बॅनरवर फोटो देतो झाकण्यासारखा गॉगल लावून याचा फोटो बघितला का नाही बॅनर वरती गॉगल लावून झाकण्यासारखा तू काय लॉर्ड फॉकलम नव्हे हा तू एवढूसा उंदीर आहेस त्या उंदराला या मांजरीने एक पंजा मारला ना का तो उंदीर कसा जागेवर बसतो ना हे तुला आता दाखवते आल्या आल्या म्हणतो तेजल पवार नाव आहे इथे तिथे नाव आहे काय कविता रचून आणलं होती ना माझ्यावरनं हो ना आणि नंतर बोटा फिरवतो माझा नवरा काढतो म्हणतो संदेश रात्रीचा एक वेळ नको 3-4 वेळा तरी करा हा म्हणतो 4 वेळा करा याचा कोरसवाला म्हणतो 3 वेळा करा वा किती वेळा करायचा आहे तो आधी ठरव मग किती वेळा करायचा तो मी तुला इथे येऊन सांगते बघ तुला प्रत्येक शब्दाला उत्तर देणार आहे जास्त नाही फक्त 10 ते 15 मिनिटाची वारी करणार पण अशी करणार का तेजल पवार कायम तुमच्या लक्षात राहिली पाहिजे पहिला आला आणि बघा हा किती मोठा शहाणा म्हणजे बघा काय तू कानात काय घेऊन बसलेलास का बुवा तू पिऊन आलास आहे म्हणतो मी भजनी बुवा आहे मला प्रत्येक गाणं वाजवता येतं मग कशाला माईक काढतोस कशाला हा स्वतः म्हणतो ना रातभर केला ना आत नाही गेला हो ना अरे कसा जाईल तुझा आत तू आत घातलेला परत काढतोस परत हातात घेतो बघा चुकीचं बोलणार नाही इथं स्टँड होता का नाही माईकचा आधी आत घातला माईक पेटी वाजवला न गातोय काय त्याच वेड माझ्या लागले मना त्याची गाणी ती भजनी आहे ना म्हणून मी बोलते हे रायगडचे असे उगाच नाही बोलत अरे कोण इथे कुत्रा तुला विचारतोय भजनी आहे मी भजनी इथं काय भजन करायला आलास आहे भजनी नाही तुझा गजनी करून टाकीन श्राव हात घातलेला काढतोस ना हातात घेतोस ना असं नाचतोस
अशी एक आहे त्याची अशी जातात माहितीये ना. हा लक्षात आहे सगळ्यांच्या, मला माहितीये. म्हणजे यांची पावलं सेम, फक्त एकाचा हात असा जातो आणि ह्याचा असा. बुवा असा काय अँगल लावलाच आहे की असा जातो काय तुझा. आणि एक आहे रायगडचा असतो असं म्हणजे कळत नाही मला यांची नेमकी यांची काय आहे. तुला मॉडर्न शक्तितुरा करायचा आहे ना, कारण तुझ्या शक्तितुऱ्याच्या काठीच्या शब्दामध्ये लाईन तुझ्या बापसान शब्द ठेवला नव्हता तेव्हा. तू काय फॉरेनर का नाहीस काय लाईन बोलायला. काळा रंग म्हणतो, काळा रंग भुवयांवरती असतो, काळा रंग डोक्यावरती असतो, काळा रंग बगलेमध्ये असतो आणि कुठं असतो. काळा रंग तिच्या 2 ढेंगामध्ये आहे. वा तुझ्या नाही, तू पांढऱ्या रंगाचा आहेस, ऑस्ट्रेलियन आहेस पांढऱ्या रंगाच्या. एक खारगावकर तुझ्याकडे पांढरा रंग आहे का. 2 ढेंगामध्ये यालाच बुवा बोलणारा. अरे दुसऱ्यांदा बोलतोस ना, तुझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे पांढरा रंग आहे काय. दाखव दुसऱ्या बारीत येऊन लोकांना. मला दाखव, मला बघायची इच्छाच नाही. तू कोण बघल तो रंग तुझा काळा का पांढरा. तो मला म्हणतो तेजल घोताड नाही, घोताड आहे. हो घोताड. अरे तुझं नाव तिथं स्पष्ट बॅनरवर खामकर लिहिलंय, एवढा कशाला तुला झोंबून घ्यायला पाहिजे खालनं निवरनं. याची डायरेक्ट गवळणीची काठ. नंदन नंदन हो तर माझ नंदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन. बुवा तू चांगला गातोस, तू भजनातला आहेस, तुला चांगला सूर माहितीये, ज्ञान माहितीये, सुराचं चांगलं नॉलेज आहे. जेवढं मला नाही तेवढं तुला नॉलेज आहे रागांचं. पण आज तू फिसकटलास. मला वाटतं एवढा मोठा स्टेज आयुष्यात पहिल्यांदा बघितलास वाटतं, तो पण तेजल पवार घोताडमुळे. ह्याची गवळण बघा. नसल्यावर कुणी घरात नसल्यावर, बघा ही बघा बया ही मारी ते, हिचा बोकात घुसल्यावर. बरोबर. काय अर्थ आहे म्हणजे बोका आत घुस, म्हणजे राधेने बोका पाळून ठेवलेला असं कुठल्या शास्त्रात आहे काय. हिचा बोका आत घुसल्यावर. हो तुझ्या घरात बोका घुसतोय काय. तू आता इथं आलास आहे, तुझ्या घरात कोण बोका घुसतोय हे तुला माहितीये काय. कारण तू गावाला राहतोस, मी मुंबईला राहते. माझ्या घरात नाही हो कुठला बोका. वा बोका कुठला नाही, तुझ्या डोक्याचा खोका झालाय. तुझ्या गवळणीला काढवर येते. फसवतो हा साऱ्यांना फसवतो. अहो फसवतो हा साऱ्यांना फसवतो. मी सांगते हा कान्हा, मी सांगते हा कान्हा, आया बायानं रिझवतो. आता रिझवतो हा शब्द शास्त्रातला आहे. तू इथं वायफळ गायलास म्हणून मला येड नाही लागले इथे येऊन काय पण माईक घेऊन हातात गायला. मला कळतो शास्त्र काय गायचं आणि काय ना, तेवढा स्टेटस आहे माझा. तू काय काळा रंग 2 ढेंगा मधी आहे, तुझ्या हाय तो माहित नाही काय तुला. घरात जाऊन बघ आधी. फसवतो हा साऱ्यांना फसवतो. हा साऱ्यांना फसवतो. मी सांगते हा काना, आया मायानं रिझवतो. मी सांगते हा काना, आया मायानं रिझवतो. आणि आता सगळ्यात मोठा विषय संदेश रात्रीचा. नेहमी आज खरंच पंकज काताळे आणि सौरभ देवरुखकर या दोन्ही कलाकारांचे मी आभार मानेन. कारण जे आहे ते खरं आहे. आज या कलाकारांनी माझी वेळ सावरलेली आहे. खरं म्हणायला गेलं तर कीबोर्डला जसे बुवा म्हणाले तसे माझे मिस्टर संदेश गोताड हेच असतात. पण आज कामामुळे त्यांना नाही येता आलं. पण आज माझी वेळ जी आहे ती खरंच ख्यातनाम आणि खरंच या महाराष्ट्रात ज्याचं खूप नाव झालंय आणि फार कमी वयात असा पंकज आज मला लाभला कीबोर्डला. मी खरंच पुन्हा एकदा पंकजचे आभार मानेन. बुवा कधीच उतरताना मी खाली हात उतरत नाही.
मी हिरे असले घेते ना निवडून की त्याच्यावरतीच माझा कार्यक्रम हा चांगला होतो. लक्षात ठेव ही गोष्ट कधी. मला म्हणतो हिचा नवरा नाहीये, मग ही मेसेज करेल नवऱ्याला सांगते 1 वेळा नको 10 वेळा करा. ठीक आहे, सांगते मी नवऱ्याला मेसेज करून, संदेश रात्रीचा 1 वेळ नको 4 वेळा तरी करा. बरोबर, 4 वेळा 3 वेळा 10 वेळा घे करू. पण आता तू पण येत आहेस, तुझी बायको हाय काय जोडीला? हाय हाय काय हो? कुठं ठेवलं नाही काय बॅगे बिगेत? नाही ना. मग आता ह्याला पण याच्या बायकोला करायची गरज आहे का नाही संदेश? मग आता माझा संदेश आहे तो राहू दे आपला, मुंबईला हाय. मी आता जाणार आहे माझ्या संदेशकडे बारी संपल्यावर. दुपारी पोहोचेन भाऊ बुवा 12 वाजेपर्यंत. मग आता आमच्याकडे अजून एक संदेश आहे. मग मी काय करते, तू घरात नको जाऊस, तू इथंच थांब. मी ह्या संदेशला तुझ्या घरात पाठवते करायला, संदेश करायला तुझ्या बायकोला. या संदेशला पाठवते. हायच ना बुवा रिकामा? माझी बारी झाली का पहिला एक काम कर, गाडी पकड, थेट श्रीवर्धनला जायचा. जगन्नाथ कारगावकरचं घर जाऊन ठोक दरवाजा, समजलास? आणि त्याच्या बायकोला निरोप दे, म्हणा त्याला 4 वेळा करायचा आहे ना 10 वेळा करायचा आहे मैसेज. अभी तू मेरे नवरे पे आएगा तो मैं भी तेरी बायको पे जाएगी की नाही? जवन विन पोपट हा बघा काय शास्त्र. भीक मागाया बुवा गेला, घरात याच्या गोंधळ झाला. अरे भीक मागाया बुवा गेला, घरात याच्या गोंधळ झाला. बातमी ही मोठी नाही र खोटी, साऱ्या गावात बोंब झाली, साऱ्या गावात बोंब झाली. बघ आधी जाऊन घरी तुझ्या, बघ आधी जाऊन घरी तुझ्या, कोण करतोय रथपाळी. बघ जाऊन घरी तुझ्या, कोण करतोय रथपाळी. बघ जाऊन घरी तुझ्या, कोण करतोय रथपाळी. बघ जाऊन घरी तुझ्या, कोण करतोय रथपाळी. याच्यासारखं 4 अंतरेने 2 अंतरे लावून जमणार नाही. अरे शेरोशायरी एवढी मारतोस कशाला? मला वाटतं ह्याला कधी कार्यक्रम भेटत नाही म्हणून ह्याला भेटलेला चान्स हा मारून घेतोय. असू दे, तुला काय करायचंय, काय मारायचंय तो मार. जमीन जुमला हा वाढलेला घोडा, किती बाईला वेडा, नाही इज्जत याला हो प्यारी, नाही इज्जत याला हो प्यारी. याची खाज याला कशी मारी, याची खाज याला कशी मारी. नजर भावाच्या बायकोवरी, याची खाज याला कशी मारी. नजर भावाच्या बायकोवरी, याला कशी मारी. नजर भावाच्या बायकोवरी, याची खाज याला कशी मारी. नजर भावाच्या बायकोवरी. हा वाढलेला घोडा, किती बाईला वेडा, नाही इज्जत याला हो प्यारी, नाही इज्जत याला हो प्यारी. याची खाज याला कशी मारी. नजर भावाच्या बायकोवरी, याची खाज याला कशी मारी. नजर भावाच्या बायकोवरी, याची खाज याला कशी मारी. नजर भावाच्या बायकोवरी, याची खाज याला कशी मारी. नजर भावाच्या बायकोवरी. अरे केसामधी गजरा, न फिरताना गजऱ्यावर नजरा. माझ्याकडे याच्यासारखं नाही, माझ्याकडे गाण्यांचा कोटा आहे. आणि लक्षात ठेव, ही सगळी गाणी मी एकमेव तेजल पवार गोताडच लिहिते. मला कुठला कवी नाही बुवा. नाही तर या ठिकाणी माझे गुरुवारी उपस्थित असतात. हे जेवढं काय बोलते ना ते तुला एकटी नडते मी, तुला एकटी काफी आहे. लक्षात ठेव, तुझ्याकडे गाणी नाहीत म्हणून तू शेरोशायरी घेतोस आणि गाणी एवढीशी घेतोस. ते तुझी स्टाईल आहे ती आणि तुझी चाप्टरगिरी आहे. आला दुष्काळ हाल झालेत, टेन्शन आला या हे दिन रात.
दुष्काळ हाल झालेत टेन्शन आलंय हे दिन रात पाच पाच माझे आहेत नात तोंडात घेतोय रोज जगन्नाथ पाच पाच माझे आहेत नात तोंडात घेतोय रोज जगन्नाथ माझ्यासोबत पण तुम्हाला सांगू गणपतीपासून ज्या बाऱ्या सुरू झाल्यात ना त्या पार आतापर्यंत या बुवानी एक सुद्धा गाणं बदललेलं नाही तो संदेश माझ्यासोबत असला तरी 4 वेळा करा आणि नसला तरी 10 वेळा करा असा या बुवाचा आहे एक गाणं नाही बुवा बदललंस तू तुझी लायकी बुवा काय आहे ना ती समजली इथे या रंगमंचावरती खरंच आणि ह्याचे आता का बाया नाही हे नाही ते कशाला लागतो तुम्हाला आता का बाया काय बुवा हसलायस काय बुवा नाही ना पहिला बघितला होता वयस 12 होता परवा 12ला पण जरासा 12 होता रे हसू नकोस दो ऐकले अरे बापरे असू दे का नाही तो त्याला पण माहिती त्याला झडी लागली ती त्याचा वादक असला म्हणून काय झाला तुमच्या बुवाला झडी लागले हो तो जॅकेट जल्ला घालतो ना जॅकेट तो पहिला फिट तरी बसत होता हो आता मला सांगा हा माझा ब्लाऊज माझा कोलका हा मला फिट बसतोय का नाही जरा हा म्हातारा बायका घालतात ना असा लूज तसा याचा जॅकेट झालाय ह्याला पोलका झालाय लूज तो एक काम कर पुढच्या वेळी बारीला येतो ना तू जरा व्हायचं ना शिलाई मारून आण त्याला बाजू बाजून जरा फिटिंग करून घाल अरे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला कसला विचार करतो ना कसला टेन्शन आहे त्याला म्हणून बघा गाणं काय आणि आतापर्यंत घेतलेली सगळी गाणी शास्त्र शुद्ध आहेत भीक मागाया रातपाळी कोण करतो हा सुद्धा विषय शास्त्र आहे भावाच्या बायकोवरी वाळी सुग्रीवची कथा आहे त्यानंतर आता जी गाणी घेतली ते सुद्धा कथानं आहे आणि हे सुद्धा कथाच आहे अरे विचार 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 मेल्या तू करतोस काय विचार 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 मेल्या तू करतोस काय नुसता विचार करतोस काय आणि झुरून मरतोस काय नुसता विचार करतोस काय असा झुरून मरतोस काय नुसता विचार करतोस काय विचार 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 मेल्या तू करतोस काय विचार 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 मेल्या तू करतोस काय नुसता विचार करतोस काय वेळ फार झालेला आहे मला सुद्धा माहिती आहे आम्हाला इथे कार्यक्रम करताना सुद्धा थंडी वाजते एवढे लाईट वगैरे असून सुद्धा तर तुमची अवस्था काय झाली असेल हे मी नक्की जाणू शकते आणि म्हणून जे काही वेडवाकडं मनोरंजन आमच्याकडून तुम्हा रसिक प्रेक्षकांचं झालंय ते गोड मानून घ्या आणि पुढे मागे जिथे बारी असेल तिथे मात्र या बुवाला आपण नक्कीच अजून चांगला धडा शिकू पण आज ज्या उद्दिष्टाने आपला हा कार्यक्रम होता ते उद्दिष्ट चांगल्या रीतीने पार पडलेलं आहे आणि याचा आम्हाला सर्वांना गर्व आहे आणि म्हणून आज हा जो भगवा आहे ही जी हिंदुत्वाची मशाल आहे ही ज्यांनी पेटवली त्यांचं नामस्मरण जर नाही केलं तर बारीची खरी सांगता होणार नाही त्यांचं नामस्मरण करून आणि एक शाहीर म्हणून समाज प्रबोधन करून मी या रंगमंचावरून इज्जतीने बाहेर पडणार आहे याच्यासारखं नाही आणि म्हणून जिजाऊचा शिवराया सर्वांच्या हृदयात आहे अरे जिजाऊचा शिवराया सर्वांच्या हृदयात आहे कीर्ती अजूनही गाजते त्याची त्या रणात आहे सळसळत रक्त आजही आम्हा मराठ्यात आहे आणि मराठी माणसाची शान ही त्या फडकत्या भगव्या
हिंदुत्वाची मशाल घेऊन पेटविलं होरान, हिंदुत्वाची मशाल घेऊन पेटविलं होरान, असा जाणता राजा शिवाजी माझा त्याच गाते गुणगान, असा जाणता राजा शिवाजी माझा त्याच गाते गुणगान. या ठिकाणी जेवढ्या सुद्धा आया बहिणी उपस्थित होत्या किंवा आहेत त्या संपूर्ण या महिला वर्गासाठी एक शेवटचं फक्त ध्रुवपद येणार आहे आणि या रंगमंचाची मी जी काही सेवा आहे ती पुढे जगन्नाथ खारगावकर यांना देणार आहे. तरी शेवटचं एक ध्रुवपद काय म्हणायचं आहे लक्ष असू दे, कारण शाहीर म्हणून या रणात गाऊन जाणंच हे एवढं काम नाही तर समाज प्रबोधन करणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि आज तोच पेशा आम्ही राखत आहोत आणि म्हणून आज शाहीर म्हणून आम्ही जगत आहोत. काय म्हणायचं आहे बघा, 16 बरस की दिवसाभर रस्त्यावर दिवसाभर रस्त्यावर होऊ लागले अत्याचार.
प्रतिसाद द्या हे मी सर्वांना सांगू इच्छिते. पुन्हा एकदा तुम्हा रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.